समजा तू? अगं तू कार्तिकीताई बद्दल तू खोटं का बोललीस? कार्तिकीताईने यश दिलं असं तू का सांगितलं? अगं त्या पाप्याने हे कारस्थान केलंय मामानं असं समजायला तू का नाही सांगितलं? अरे कशी सांगणार होते? तुला माहितीये तुला जीवे मारण्याची धमकी दिली होती मला. माझा एकुलता एक भाऊ आहेस तू. असं कसं तुला सोडलं असतं मी? मुक्ताई, अगं ज्या घराचं 25 वर्षापासून आपण मीठ खाल्लंय त्या घराची तू बेमानी का केले? माझ्या जीवाचं बरं वाईट काय झालं असतं तर काय फरक पडणार होता सांग मला. तू खरं का नाही सांगितलं? मरायची जाम हाऊस आहे ना तुझ्या भावाला? दादा तुझी इच्छा पूर्ण करतो. दादा त्याला सोडा. तुमच्या पाया पडते पण त्याला काही करू नका. त्याला सोडा. तू पुन्हा असं काही करणार नाही. आतापर्यंत जशी तुमची थोबाड बंद ठेवलीत ना तशीच ठेवायची. थोबाड उचकटण्याचा विचार जरी मनात आला ना तर दोघांना अशा ठिकाणी पाठवीन की तिथून परत येणं शक्य होणार नाही. मग तिकडे आमच्या घरच्यांना एक एक करून पाठवीन. करत बसा त्यांची सेवा एकनिष्ठतेने. काय करायची का सेवा? करायची का सेवा? नाही ना? मग गपचूप राहायचं. त्या कार्तिकीला जन्मठेप होईपर्यंत थोबाड बंद ठेवायची. माझ्या मार्गातला एक काट आता दूर झालाय. दुसरा होईपर्यंत थोबाड बंद ठेवायची. ताईचा फोन का लागत नाहीये? काय झालं श्रावणी मॅडम? एवढ्या कोणाला इमर्जन्सी फोन लावताय? माझ्या बहिणीला हो, पण फोनच लागत नाही. अहो एवढ्या एक्साइटेड होऊ नका. इट्स नॉट गुड फॉर यू. एवढ्या मोठ्या दुखण्यातून तुम्ही बाहेर आलात. जस्ट रिलॅक्स. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, आपण सॉल्व्ह करू. नर्स, सो स्वीट ऑफ यू. तुम्ही प्लीज माझी मदत कराल का? बोला. मला माझ्या बहिणीशी बोलायचंय पण इथून फोनच लागत नाही. तुम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट होईल अशी माझी व्यवस्था करून देऊ शकता का? नाही तर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तिला फोन करून सांगाल का मला तिच्याशी बोलायचंय म्हणून? ओके, नो प्रॉब्लेम. जरूर तुम्ही त्यांच्याशी बोला. मी रिसेप्शनवरून त्यांना फोन करते. ठीक आहे. मॅडम, त्यांची बहीण बाहेर आले. ते आतमध्ये येण्याची परवानगी मागतायत. ठीक आहे, तुझा मी येते. हो ठीक आहे. बघा श्रावणी मॅडम, तुम्ही ज्यांच्या आतुरतेने वाट बघवतात तेच आलेत बाहेर. म्हणजे ताई आली आहे? हो, मी पाठवते त्यांना आतमध्ये.
ताई कशी आहेस ग तू? मला वाटलं होतं की मी बरी झाल्यावर सगळ्यात पहिले तू माझ्या समोर असशील. श्राणू, मी इथेच होते तुझ्याजवळ. ताई मी बरी झाली हे कळल्यावर सावळ्याच्या भेटीला गेली होतीस ना? ताई खरं सांगू, एका क्षणी मला असं वाटलं की मी माझं बाळ गमावलं ग. पण असं नाहीये ताई. श्राणू, आपला सावळ्या आहे ना, तो आपल्या बाबतीत काही वाईट होऊ देईल का? आणि तुझ्या बाळाची जबाबदारी माझी आहे. मी सावळ्याकडे नेहमी प्रार्थना करत असते, बाळावर काही संकट येण्याआधी ते माझ्यावर येऊ दे. तुझ्या बाळाची सगळी दुःख मला मिळू दे. सगळं अनिष्ट माझ्यावर ओढवू दे. मी माझा जीव पणाला लावेन, पण तुझ्या बाळाला काही येऊ नाही देणार. श्राणू, तू, हे बाळ, घरच्यांची आशा आहे. आत्तापासूनच ते बाळाच्या दिशेने डोळे लावून बसलेत ग. तुझे पण बरे आहे ताई. बाळा, बघतोयस ना तुझ्या मावशीचं किती प्रेम आहे तुझ्यावर, माझ्यापेक्षाही जास्त. ताई मला माहिती या बाळावर तुझं माझ्यापेक्षाही खूप प्रेम आहे ग. पण तुला खरं सांगू, तुझ्या याच प्रेमाची, आधाराची खूप गरज आहे ग आम्हाला. ताई तू भेटायला येशील ना रोज आम्हाला? अगं बेडी, हे काय विचारतेस मला? मी नक्की येईन. आणि तुझ्याशिवाय करमणार आहे का मला? काय झालं बहिणींचं बोलणं? खूप वाट बघा तुमची श्रावणीबाई. मला माहित होतं, म्हणूनच मी माझ्या श्राणूला भेटायला आले. बरं श्राणू, मला आता निघायला हवं. माझी निघायची वेळ झाली. ताई आता श्रावणी मॅडमच्या औषधाची वेळ झाली आहे. काळजी घे. येते मी.
दुधाचा ग्लास मीच भरला होता पण कार्तिकीताईंनी दुधात मिसळण्यासाठी विष आणून दिली तुम्ही सगळे देव माणसे मी खोटं कशासाठी बोलेन कार्तिकीनेच खुनाचा प्रयत्न केलाय ज्या दिवशी लग्न करून या घरात आलीस ना त्या दिवशीपासून तुझा आमच्या इस्टेटीवर डोळा होता तूच विष देऊन श्रावणीला आणि तिच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलास तुमच्या बहिणीचा काही मेजर प्रॉब्लेम झाला आहे का? त्या अशा परिस्थितीत तुम्हाला भेटायला आल्या होत्या? मेजर प्रॉब्लेम कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही? मला वाटलं ओ आय एम सॉरी. ते जाऊ दे, तुम्ही ते टॅबलेट्स घ्या. नाही, एक मिनिट. तुम्ही काय म्हणत होता? माझ्या ताईच्या बाबतीत नक्की काय घडलंय? म्हणजे तुमची बहीण आतमध्ये आली होती तेव्हा बाहेर इन्स्पेक्टर आणि हवालदार बाहेर उभे होते म्हणून म्हटलं. आपली सगळी प्रॉपर्टी श्रावणीच्या बाळाला मिळेल असं हिला वाटलं आणि म्हणून विष देऊन श्रावणीचा आणि तिच्या बाळाचा काटा काढायचा प्रयत्न केला. श्रावणी आपली सख्खी बहीण आहे याचाही विचार केला नाही. श्रावणी आणि तिचं बाळ त्या दोघांनाही संपवण्याचा निर्णय घेतला आणि मुक्ताईला सुद्धा आपल्या कटात सामील केलं. ते त्यांच्या कामासाठी आले असतील ना, त्याचा माझ्या ताईशी काय संबंध? म्हणजे कारण पोलिसांनी त्यांना पकडून आणलं होतं. पोलिसांनी त्यांना सोडलं तेव्हा ते आतमध्ये आले तुम्हाला भेटायला. याचा अर्थ त्यांना अटक झाली असावी असाच होतो ना? इन्स्पेक्टर साहेब, तुमची खूप आभारी आहे. तुमच्यामुळेच मी माझ्या बहिणीला भेटू शकले. अहो बाई, पोलिसही एक माणूसच असतो. त्यालाही भावना असतात, पण त्याला त्याचं कर्तव्यही पार पाडायचं असतं. त्यामुळे कठोर व्हावं लागतं. मी समजू शकते. चला. नाही. ताई, तुम्ही काय करताय? तुम्ही बाजूला व्हा. मला माझ्या ताईची मदत करायची. बाजूला व्हा.
कोणाची नजर लागली असेल हो आपल्या घराला. आधी पद्मनाभचा ऍक्सिडेंट, मग श्रावणीला विष दिलं गेलं आणि आता कार्तिकीला पोलीस घेऊन गेले. हे बघ, काही नजर वगैरे कोणाची लागलेली नाही आहे आणि या गोष्टीचा सूक्ष्ममुक्ष आता मुक्ताई आल्यानंतरच होईल. अरे सुपन, मुक्ताई तुम्ही कुठे गेला, कुठे होता? अरे काय, मी काय विचारत तुला? बाबा, मला तुमच्याशी बोलायचंय.